सर्वप्रथम सर्व द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष पंढरी व योगेश कृषी सेवाच्या वतीने मी बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा द्राक्ष सीझन आपणास खूप चांगला जाओ, समृद्धीचा भरभराटीचा जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आज द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विकास विज्ञान मंडळ व योगेश कृषी यांनी आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हचा आजचा तिसरा दिवस. आजचे आपले जे वक्ते आहेत, सर्वप्रथम कॉन्टॅक्ट थिअरीचे प्रचारक श्री अरविंदजी खोडे आपल्याला गोडी छाटणीनंतरचे रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देतील. त्यानंतर द्राक्ष उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांविषयी माहिती या संदर्भामध्ये याराचे रिजनल ॲग्रोनॉमिस्ट विकासजी खैरनार आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर आपला सर्वात जो महत्त्वाचा विषय आहे की इथून पुढे येणारा सुधारित हवामानाचा अंदाज याविषयी शिवानंद नेगी सर ॲमिकस ॲग्रोटेकचे हे आपणास मार्गदर्शन करतील. मित्रांनो, आपले सर्वप्रथम जे वक्ते आहेत अरविंदजी खोडे आपणा सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांची एक वेगळी ओळख आपल्या सर्व ग्रेप इंडस्ट्रीमध्ये आहेत. पीक संरक्षणाचा ध्यास असलेला हा माणूस. एकेसिटी हा शब्द आता द्राक्ष उत्पादकांचा नेहमीच बोली शब्द बनला आहे. काय आहे एकेसिटी? एकेसिटी म्हणजे अरविंद खोडे कॉन्टॅक्ट थिअरी. ही संज्ञा द्राक्ष उत्पादक पट्ट्यात सर्रास वापरली जाते आहे. काही मोजक्या स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करून आपण डावणीसारख्या रोगांवर पूर्णपणे नियंत्रण करू शकतो. त्यामुळे खर्च कमी होऊन रेसिड्यू फ्री उत्पादन आपल्याला मिळू शकते. हे आधी अरविंद यांचे वडील अंबादासजी खोडे व नंतर अरविंद यांनी अनेक प्रयोगांतून सिद्ध केले आहे. मागील 5-6 वर्षांपासून राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी या कॉन्टॅक्ट थिअरीचा वापर करीत आहेत. अरविंद म्हणतात, माझी द्राक्ष शेतीतील 3री पिढी आहे. माझी शेतकऱ्यांसोबत रोग व्यवस्थापनाबद्दल जास्त चर्चा असते. सध्याची स्थिती पाहिली तर रोग व्यवस्थापनाबाबत खूप गैरसमज आहेत. समजून न घेता बेधुंद कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या फवारण्या होतात. शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होते. गरज नसताना नको ती रसायने वापरली जातात. नेमका रोग काय आहे, त्याची अवस्था काय आहे यावर काम झालं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली पाहिजे. यासाठी काम हाती घेतलं आहे. या संदर्भात अरविंदजींचे वडील अंबादासजी खोडे यांनी सातत्याने प्रयोग केले. अरविंदजींनी तेच पुढे चालू ठेवले. त्या प्रयोगातून जे निष्कर्ष आले ते शेतकरी गटांमध्ये अनेकांसमोर मांडले. मागील 5-6 वर्षांपासून हे काम सुरू आहे. ते राज्यभरातील असंख्य शेतकऱ्यांनी स्वीकारले आहे. सुरुवातीला डावणी रोग हे मोठे आव्हान होते. वडिलांनी स्वतःच्या पिकाबरोबरच इतर अनेक पिकांत वांग्यामध्ये जाऊन निरीक्षणे घेतली, बागांमध्ये जाऊन निरीक्षणे घेतली. डावणीला सर्व बाजूंनी त्यांनी समजून घेतल्यावर भर दिला. सुरुवातीला कॉपर, मँकोजेप यासारख्या मोजक्या स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर केला तर डावणी 100% नियंत्रणात राहतो हे वडिलांना अनेक प्रयोगातून दिसून आले. दरम्यानच्या नंतरच्या काळात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची आंतरप्रवाही बुरशीनाशके बाजारात आली. ती तुलनेने महाग होती. त्यांचा भरमसाठ वापर करूनही डावणी नियंत्रणात येत नव्हता. मात्र स्पर्शजन्य बुरशीनाशकांनी कमी खर्चात तो नियंत्रणात येऊ शकतो हे अरविंदजींच्या वडिलांनी अनेकांना दाखविले. 7 ते 8 वर्षांपासून आम्ही तरुणांनी एकत्र येऊन याच्या अनेक ट्रायल्स एकमेकांच्या शेतावर घेतल्या. त्या यशस्वी झाल्यानंतर आम्ही आमचे काम सांभाळून त्याबाबत नाशिकसह सांगली, सोलापूर, पुणे विभागातील अनेक शेतकऱ्यांना या प्रयोगात सहभागी करून घेतले. आता यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. कॉन्टॅक्ट थिअरी म्हणून याला शेतकऱ्यांनी स्वीकारले आहे. यामुळे शेतकऱ्यांना डावणीवर उपाययोजना मिळाली आहे, करपावर, भुरीवर उपाययोजना मिळाली आहे. त्यातच
त्यांचा अनावश्यक खर्च वाचला आहे याचं समाधान अधिक आहे. एके यांची अजून एक खासियत म्हणजे सकारात्मक समंजस स्वभाव आणि हलके फुलके विनोदाची झालर असलेलं हजरजबाबी व्यक्तिमत्व, आणि याचमुळे ते आम्हाला कायम गुरु मित्रबंधू म्हणून जास्त प्रिय आहेत. असे अरविंदजी खोडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. अरविंदजी खोडे. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो. आज आपला शेतकऱ्यांचा जो सण आहे, पोळ्यानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. द्राक्ष पंढरी ग्रुप, व्हॉट्सॲप ग्रुप आणि उत्तमराव ढिकले विज्ञान मंडळ, योगेश कृषी सेवा केंद्र पिंपरी यांच्या संयोगाने आज जो दरवर्षीप्रमाणे जो आपण हा जो ऑनलाईन शेतकऱ्यांची जी काही आज मीटिंग घेतल्या आहेत, त्याच्याबद्दल मी या तिन्ही यांचं आभार मानतो आणि मला दरवेळेस बोलायची संधी देतात त्याबद्दल मी त्यांचा कायम कृतज्ञ आहे. तर आता माझा नेहमीप्रमाणेच हा जो विषय आहे डिझीज मॅनेजमेंटचा की कॉन्टॅक्ट थिअरी, तर त्या विषयाला मी सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं आपल्या शेती रिलेटेड किंवा आपल्या द्राक्षाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी चालू आहे सध्याच्या परिस्थितीत, त्याच्यावर थोडंसं एक 10-15 मिनटं बोलू इच्छितो आणि ते बोलून झाल्यानंतर मग मी डिझीज मॅनेजमेंटचा पूर्ण विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याकडे सध्या जनरली आता इथ्रेल देण्याची जी स्टेज आहे, ते इथ्रेलचा जो काही आपल्याला डोस घ्यायचा आहे किंवा इथ्रेल संदर्भात ज्या काही आपल्याला मागच्या वर्षी अडचणी आल्या, तर त्याच्यातून असं लक्षात आलं होतं का जिथे खड्याचा चुना आहे किंवा जिथे जास्त बोर्डोचे स्प्रे गेले तिथल्या बोर्डोतल्या चुन्यामुळे आपल्याला बऱ्याचदा इथ्रेलचा रिझल्ट मनासारखा मिळत नाही. आणि इथ्रेलचा रिझल्ट जर मनासारखा मिळाला नाही तर निश्चितच पुढच्या बऱ्याचशा अडचणी वाढत चालतात. तर याच्यामध्ये आता आम्ही काही शेतकऱ्यांनी इथ्रेलचा स्प्रे घेण्या अगोदर कमी pHचं द्रावण करून ते बागेवर फवारून काही फायदा होतो का याचा प्रयोग करतोय. तर तुम्ही तो प्रयोग करा. एक साधारण 4च्या आसपास pH करून, pH कमी करायला तुम्ही वेगवेगळे घटक वापरून प्रयोग करा, जसं सायट्रिक ॲसिड आहे, फॉस्फरिक ॲसिड आहे किंवा अजून काही असेल. आणि तो इथ्रेलच्या काही दिवस अगोदर तो फवारा घेऊन आपल्याला ती जी चुन्यामुळे जी अडचण येते त्याच्यावर काही काम करता येईल का याचे प्रयोग सर्वांनी करा, कारण आम्ही केले पण अजून आम्ही निष्कर्षावर आलो नाही. दुसरा विषय का उडद्याची सर्वांना समस्या आहेच, अळीची पण सर्वांना समस्या आहे. तर इथे आपण हा जो स्प्रे घेणार आहे, जसं मी सांगितलं कमी pHचं पाण्याचा, तर त्याच्यासोबत आपण काहीतरी कीटकनाशक पण घेऊ शकतो जे तुमच्या उडद्याचं किंवा अळीचं पण काम करेल. आणि शक्यतो आता ज्या बागा तुमच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, जी पहिली बाग तुम्ही घेणार आहात छाटणीला, त्या बागेचा स्प्रे घेताना तुमच्या तेवढ्या 1-2 दिवसामध्ये सगळ्या बागांवर तो स्प्रे घेता आला तर उडद्याचा याचा आपल्याला बराचसा कंट्रोल करायला मदत मिळेल, ज्याला आपण ब्लँकेट स्प्रे म्हणतो. तर असा ब्लँकेट स्प्रे घेण्याचा प्रयत्न करा. आणि इन्सेक्टिसाईड, आता मी फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशकांबद्दल बोलता बोलता इन्सेक्टिसाईडचं पण थोडंसं सांगू इच्छितो की आपल्याकडे इन्सेक्टिसाईड म्हणजे मोजके औषधांच्या मागे फार धावतात शेतकरी. आपलं द्राक्ष इंडस्ट्रीमधलं जसं बघितलं तर एक्सपोर्टचा शेअर आपल्याला जसं नेहमी सांगितलं जातो की 10-12%, आपण तो 20% जरी धरला तर मला असं वाटतं की 70-80% बागा आपण लोकल मार्केट करतो. तर मग लोकल मार्केट करतो तर जे मॉलिक्यूल इंडियन कोडेक्समध्ये अलाउड आहेत आणि जे लोकलला आपण वापरू शकतो, असे एक्सपोर्टला वापरू नाही शकत पण लोकलला वापरू शकतो, अशा कीटकनाशकांच्या याद्या बनवून त्याचा वापर आपण केला पाहिजे. होतं काय आहे का एक औषध आलं का तो लोकल एक्सपोर्ट सगळेजण त्याच्याच मागे हात धुवून लागतात. थ्रिप्स म्हटलं का 2-3 औषधांच्या पलीकडे नावच येत नाही शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये. मिलीबग म्हटलं का ते म्हणजे एकच केमिकल वापरून होतं काय की तुम्ही रेझिस्टन्स वाढवताय कीटकांमध्ये त्याच्याप्रती आणि आपल्या अडचणी त्याच्यामुळे अजून वाढताय. ज्यावेळेस एखादा नवीन मॉलिक्यूल येतो, छान येतो, आपण वापरतो आणि त्यातला रेझिस्टन्स आला का आपल्याला परत रिझल्ट मिळत नाही, तो खर्च वाया जातो, परत आपण नवीन मॉलिक्यूलच्या मागे धावत राहतो. तर भरपूर मॉलिक्यूल्स आहेत, बरेच ग्रुप्स आहेत, त्याचा अभ्यास करा. आता आज तेवढा वेळ नाही पण कधी इन्सेक्टिसाईडचे जेवढे ग्रुप्स आहेत ते स्टडी करा. बरेच आहे त्याच्यामध्ये, ऑर्गॅनोफॉस्फेट्स आहे, निकोटिनाइड्स आहे, त्याच्यानंतर सिंथेटिक पॅराथॉइड्स आहे. तर ह्या सगळ्यांची यादी करून
आपण काम केलं पाहिजे. जसं आपण घरातल्या बाईला सांगतो का तू जेवढे पक्वान्न बनवू शकते आपल्या घरामध्ये तेवढी सगळ्यांची यादी बनवून ठेव, जेणेकरून तुला फक्त यादी बघितलं की लगेच समजलं पाहिजे का आपल्याला कोणत्या भाज्या करायच्या. दरवेळेस फार विचार करायची गरज नाही. तर ह्या पद्धतीने इन्सेक्टिसाईडचं काम आपण केलं पाहिजे. इन्सेक्टिसाईड कीटकांचं नियंत्रण करताना IPM म्हणजे इंटेग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं पण काम आपण केलं पाहिजे. अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. जे काही तुमचे फ्रूट फ्लाय ट्रॅप आहेत किंवा लाईट ट्रॅप्स आहे, फेरोमन ट्रॅप्स आहे, जे तुमची आळाई कमी करतील, जे तुमची तुडतुडे कमी करतील, जे तुमचं फ्रूट फ्लाय कमी करतील, याचा वापर आपण वाढवला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार करून काम करा. आणि एक महत्त्वाचा विषय जो आहे तो सोशल मीडियाचा आहे. त्याच्यावर मी आता थोडंसं माझं मनोगत व्यक्त करतो की जसं सुरुवातीला काहीच नव्हतं आपल्याकडे, मोबाईल नव्हते, काही नव्हते. नंतर मोबाईल आले, व्हॉट्सॲप आले, व्हॉट्सॲपचे ग्रुप झाले आणि त्याच्यातून आपल्याला बराच फायदा झाला. पण आता होतं काय का ॲप भरपूर वाढत चाललेत आणि त्या ॲपवर बरेच जण ॲडमिन झाले. प्रत्येकजण त्याचा वेगळा ग्रुप तयार करतोय, प्रत्येकजण त्याच्या वेगवेगळ्या मीटिंग्स लावायचा प्रयत्न करतोय. तर याच्यातून काहीतरी चुकीचं दिशेला एक प्रवास होतोय, तो मला असं वाटतं का थांबला पाहिजे आपला. प्रत्येक ॲडमिनला असं वाटतं का मी पण काहीतरी मीटिंग घ्यावी आणि त्याची फ्रिक्वेन्सी फार ठेवायचा प्रयत्न करतात. म्हणजे वर्षातून एखादी मीटिंग घेतली हरकत नाही किंवा वर्षातून 2-3 मीटिंग घेतल्या हरकत नाही. दर आठवड्याला एक मीटिंग, याला अशा मीटिंग घेण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यातून चुकीचं काय होतंय मला ते सांगायचं आहे. त्यात चांगलं काम करणारे लोक फार मोजके आणि ते चांगले काम करणारे लोक मीटिंगला किती वेळा बोलवणार आहे किंवा किती ग्रुप बोलवणार आहेत. मग होतं काय का त्यांनी एकदा दोनदा चांगली लोक बोलून झाली की ती यादी संपून जाते. मीटिंग तर मात्र करायची आहे आणि मीटिंग करण्यासाठी वक्ता तर पाहिजे. मग कोणताही नावाला कोणत्याही छोट्या गोष्टीवरनं फेमस झालेल्या व्यक्तीला आपण उभं करतो आणि ती मीटिंग घ्यायला लावतो. याच्यातून त्या व्यक्तीची जी काही प्रॅक्टिस आहे किंवा तो जे काही सांगतोय ते त्याने किती वेळा करून पाहिले स्वतःच्या शेतामध्ये किंवा त्याच्या मागे किती 50 लोकांनी का 100 लोकांनी करून ती अनुभवलेलं आहे, याची कुठलीही खातरजमा न करता फक्त एक कॉन्सेप्ट घेतात आणि ती मार्केटमध्ये फेकली जाते. ती मीटिंग 200, 400, 500 लोक ऐकतात. त्यांना काही माहीत नसतं का हा नवखा आहे का काय आहे आणि तो लगेच काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आली त्याच्या मागे धावत जातो. याच्यातून तुमचा फार मोठं नुकसान होतं आहे, आपल्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे. आपण एकतर काही चुकीच्या प्रॅक्टिसला बळी पडतोय. आपण विनाकारण नको असलेल्या गोष्टींवर फालतू खर्च वाढवतोय आपला. आणि द्राक्ष शेती 2 वर्षात एवढी मेटाकुटीला आलेली आहे का तुम्हाला अजिबात याची फालतू वायफळ खर्च करायची कोणाची दानत राहिलेली नाही आहे. तर मग आता ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे का कोण वक्ता आहे, कोण मीटिंग घेतं हे एक महत्त्वाचं नाही आहे, पण वक्ता कोण आहे आणि त्या वक्ता जो काही सांगतोय ते त्याने कुठे सिद्ध करून दाखवलेलं आहे का नाही, किती वेळा करतोय का नाही, त्याच्या मागे काही अभ्यास आहे का नाही. म्हणजे आता मला उल्लेख नाही करायचा म्हणून, पण मी आता एवढ्यात बऱ्याच ग्रुपला जॉईन झालो होतो, तिथले बरेच विषय बघत असतो मी, म्हणून मला हे प्रकर्षाने जाणवलं ते इथे नमूद करावं असं वाटलं. आता मी आपला जो मूळ विषय आहे तो सुरू करून देतो, डिझीज मॅनेजमेंटचा. स्लाईड रन केली, ओके. आता डिझीज मॅनेजमेंटमध्ये आपण डाउनी आणि करपा असं दोन्हींचं एकत्र डिस्कशन करू सर्वात पहिले. जसं आता मी मेसेजेस सगळ्यांनी बघितलेच असतील मीटिंग संदर्भातले, आणि हे जे एक कॉन्टॅक्ट थेरी जशी मनोज दादांनी पण मगाशी प्रस्तावना सादर केली, तर एक कॉन्टॅक्ट थेरीमधलं एक हे नाव अरविंद खोडे नसून अंबादास खोडे असं आहे. आणि बऱ्याच मेसेजमध्ये कॉन्टॅक्ट थेरीचे जनक म्हणून माझ्या नावाच्या पुढे उल्लेख आहे, तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. कॉन्टॅक्ट थेरीचे जनक हे माझे वडीलच आहेत, त्याच्यामुळे ते तिथे कधी कायम त्यांच्याच नावाचा उल्लेख व्हावा असं मला वाटतं. आता परत आहे पहिली स्लाईड. माझे वडील श्री अंबादास बापू नाना खोडे यांनी ही पद्धत विकसित केली. ज्या काळी विकसित केली त्या काळी आत्ता जसं तुमच्याकडे साधनं आहेत ज्ञान मिळवायची, ती काही साधनं नव्हती आणि त्यावेळेस मोजके कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं उपलब्ध होते. तर त्यावेळेस डावणीबद्दल आज आपल्याला जितकं ज्ञान आहे तितकं ज्ञान पण नव्हतं, जितकी माहिती उपलब्ध नव्हती. काही ठराविक 1-2 पुस्तकं जर सोडली तर त्याच्या पलीकडे कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती.
तर त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या अनुभवातून, मित्रांच्या शेतावरच्या अनुभवातून आणि स्वतःच्या हुशारीने त्यांनी पद्धत विकसित केली का आपल्याला काय मारायचं आहे, जे आहे तेच औषधं होती तीच मारायची होती, पण मग ती कशी मारायची, कशा पद्धतीने मारायची, का मारायची, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि एक प्रॉपर त्यांनी पॅटर्न सेट केला आणि त्या पॅटर्न तेव्हापासून आता 85-90 सालापासून ते वापरताय. मी 20 वर्षापासून शेती करतोय. 20 वर्षापासून मी त्यांच्या हाताखाली शिकलो या सगळ्या गोष्टी. म्हणजे द्राक्ष शेतीमधले माझे प्रथम गुरु जर आहेत तर माझे वडील आहेत. आणि मी पण फक्त काही आंधळे अनुकरण केलं नाही. मी पण माझ्या पद्धतीने ते गोष्टी क्रॉस चेक केल्या आणि ज्यावेळेस मलाही कॉन्फिडन्स आला त्याच्यानंतर मी त्या शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली. माझे वडीलही सांगत होते पण त्यावेळेस तशी साधनं नव्हती. योगायोगाने आपल्याला आमच्या हातात ती साधनं आली का जेणेकरून त्याचा प्रसार वेगाने होईल. तर आपला रोग जो आहे, कोणताही कीड असो, रोग असो, त्याचं जर नियंत्रण करायचं आहे तर आपल्याला त्या रोगाबद्दल, किडीबद्दल अभ्यास, त्याची लाईफ सायकल, त्याच्या ह्या गोष्टी थोड्याशा माहिती पाहिजे. तो कसा आहे, तो कसा नाही. जर तुमच्याकडे हा जर डाटा नसेल तर तुम्ही त्याचं नियंत्रण करू शकत नाही. तर केवडा आता जवळपास सगळ्यांना माहितीच आहे की पाण्यामुळे येतो, दवाच्या पाण्यामुळे येतो, पावसाच्या पाण्यामुळे येतो. केवढा परजीवी बुरशी आहे, म्हणजे ती झाडाने बनवलेल्या, आपल्या झाडाने बनवलं, द्राक्ष झाडाने बनवलेल्या अन्नावर ते जगतं, म्हणून त्याला परजीवी म्हणतात. त्याच्यासाठी 24 तासाची सरासरी आर्द्रता ही 70% वर जर राहत असेल आणि तापमान हे जर 25 डिग्रीच्या वर राहत असेल तर अशा परिस्थितीमध्ये डावणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढत चालते. जसं जशी आर्द्रता जास्त होईल तसा अजून वाढतो. आणि केवढा हा रोग कवळ्या भागावर, त्याचा संसर्ग फार लवकर होतो झाडात. आणि जनरली आपल्या एकदम मॅच्युअर्ड जर पान झालं किंवा झाडाची जी काही अवयव आहे ती मॅच्युअर्ड झाली तर त्यावेळेस त्याचं इन्फेक्शन हे तुलनेत फार कमी वेगाने होते. तर आपल्या बागेत डावणी पण आणि करपा पण जर सर्वात जास्त विध्वंसक रूप धारण करत असेल तर ती अवस्था आहे आपला बाग छाटल्यानंतर, फुटायला लागल्यापासून. तर सुरुवातीचे 20 दिवस सर्वात जास्त धोकादायक असतात आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेज असते, ही सर्वात जास्त धोकादायक असते. तर आपल्या बागेमध्ये छाटलेल्या काडी छाटतो आपण, त्या जखमेतून वगैरे काही डावणी घुसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बाग छाटल्यानंतर लगेच काही तुम्ही फवारण्या घेतल्याच पाहिजे असं काही नाही. पण तुमच्या फवारण्या ह्या कापसलेल्या अवस्थेपासून सुरुवात झाल्या पाहिजे. आपल्या बागेमध्ये डावणीचं जर इन्फेक्शन दिसत असेल किंवा इन्फेक्शन व्हायला जर सुरुवात होत असेल तर ती कापसलेल्या अवस्थेपासून होते. तर आपण कापसलेल्या अवस्थेपासून कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा वापर करायचा आहे. आमचं असं ठाम मत आहे आणि आम्ही ते सिद्ध पण केलेलं आहे का जोपर्यंत आपल्या बागेमध्ये हिरवे प्रकाश संश्लेषण क्रिया करणारे पानं नाही आहे तोपर्यंत आपल्या बागेमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरून काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे त्या अवस्थेपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं वापरायची. कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं डावणीची. आता ती कोणकोणती ती तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच आहे, पण ती पुढच्या स्लाईडमध्ये येईल त्यावेळेस मी त्याचे सगळे नमूद करतो. तर ही जी आपली अवस्था आहे, कापसलेली अवस्था, ह्यापासून तर फेलपर्यंत आपली बाग सर्वात जास्त धोक्याच्या अवस्थेत असते. या अवस्थेमध्ये जर पाऊस पडला, वातावरण खराब राहिलं ना, आपल्याकडनं जर योग्य फवारण्या झाल्या नाही तर इथे जे डावणीचं इन्फेक्शन होतं ते सर्वात नुकसानकारक असतं. नुकसानकारक सर्वात का तर गड, काडी बराच भाग तो व्यापून टाकतो आणि आपलं आर्थिक नुकसान होईल ह्या लेवलचं ते इन्फेक्शन जाऊ शकतं. आणि तसा आपल्या सर्वांना माहिती आहे, अनुभव पण आहे बऱ्याच सर्वांना. तर ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा प्रॉपर स्प्रे करायचं आहे. कॉन्टॅक्ट थेरीच्या रूलनुसार तुमचे हे फवारे सगळे सकाळच्या टप्प्यात गेले पाहिजे. दव असेल तर दवात गेलं पाहिजे. पाऊस पडले तर पावसानंतर गेले पाहिजे. आता याच्यामागे शास्त्र असं आहे का दवामुळे रोगाची लागण होते किंवा पाऊस मोठा पडल्यावर रोगाची लागण होते. तर आणि सायन्स पण सांगतं का सकाळचा जो वेळ आहे, सकाळची जी वेळ असते त्यावेळेस सगळ्यात जास्त डावणीचं इन्फेक्शन होतं. तर ते कसं थोडंसं तुम्ही समजून घ्या. आपल्या हवेमध्ये जी काही आर्द्रता असते ती दिवसभरात जर ऊन किंवा सूर्यप्रकाश जरी नसला तरी सूर्याच्या ताकदीमुळे याच्यामुळे ते सगळं बाष्प हवेमध्ये पसरून गेलेलं असतं. जसा अंधार होऊन जातो, रात्र होते, तसं ते हळूहळू ती दवाची झालर जी येते अशी सगळी जमिनीच्या दिशेला बसायला सुरुवात होते. म्हणजे आपण सकाळी सकाळी उठून जर बघितलं तर आपल्याला क्षितिजाकडे अशी अं, एक पांढरी झालर दिसत असते दवाची. तर ते दव असतात ते सगळे जमिनीकडे असे सेटल झालेले असतात. तर ते जमिनीकडे जे सेटल झालेले दव असतात त्याची डेन्सिटी त्या भागामध्ये वाढते
आणि बुरशी डावणी बुरशीचा जो काही झुस्पोर उजोस्पोर आहे तो त्या दवाच्या पानाच्या कणाच्या मार्फत जमिनीपासून वर वेलीपर्यंत प्रवास करत असतो. तर तुमच्या बागेवर दव जरी नसेल तरी सुद्धा तुमच्या बागेत दव जरी नसेल पडत असेल तरी सुद्धा सकाळची वेळ ही त्या डावणीच्या इन्फेक्शनसाठी पोषक असते. किंवा मग मोठा पाऊस झाल्यानंतर, कारण मोठा पाऊस झाल्यानंतर पण तशीच परिस्थिती निर्माण होते बागेमध्ये, आर्द्रते वाढून जाते 100% तर आता इथे कॉन्टॅक्ट थेअरीमध्ये जो काही वडिलांचा शोध होता तो हाच होता का दवाच्या पाण्यामुळे इन्फेक्शन होतंय किंवा पाऊस पडला पावसाच्या पाण्यामुळे इन्फेक्शन होतं हे माहीत आहे. पण तरी प्रचलित पद्धत काय होती की झाड कोरडं झाल्याशिवाय फवारा घ्यायचा नाही. आणि जोपर्यंत आपण वाट बघत बसायचो कोरडं व्हायची तोपर्यंत त्या पाण्याच्या आधारे बागेमध्ये इन्फेक्शन होऊन जायचं आणि त्याच्यानंतर आपण बुरशीनाशकं फवारायला जायचो आणि आपल्याला मग नंतर ते फवारून सुद्धा सगळ्या प्रकारची औषधं रोज रोज देऊन सुद्धा नंतर आपली बाग रोगग्रस्त होऊन जायची. तर हे लक्षात आल्यामुळे त्यांनी ह्या ओल्या पाण्यामध्ये बुरशीनाशक फवारायचं काम केलं. त्याच्या मागे शास्त्र असं का जे दवाचं पाणी जे पावसाचं पाणी ज्या बुरशीसाठी पोषक आहे आणि झाडासाठी घातक आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा एक रेग्युलर चांगला स्प्रे घेतात तर त्यावेळेस त्या पाण्यामध्ये तुमचं कॉन्टॅक्ट फंगिसाईड पडून डिझॉल्व्ह होतं आणि घुलनशील होतं आणि ते घुलनशील झाल्यामुळे ते पाणी जिथपर्यंत पोचलेलं आहे तिथपर्यंत तुमची बुरशीनाशक पोचून जातं आणि त्या पाण्याच्या आधारे जे रोगाची लागण होणार आहे तर ते पाणी एक प्रकारे बुरशीसाठी मार्ग ठरतं आणि त्याच्या आधारे जे रोगाची लागण होणार आहे ती होत नाही. आता याच्यामध्ये इंटरवल कसं ठरवायचा तर आपली बाग जी असते ती फुटायला लागल्यापासून फेलपर्यंत समजा एक 8व्या दिवशी बाग फुटायला लागली तर फेलपर्यंतची जी अवस्था असते ती 12वा 13वा 14वा दिवस असतो. म्हणजे फुटायला लागल्यापासून 5 दिवसात आपली बाग फेलवर येते किंवा 6व्या दिवशी येते फुटायला लागल्यापासून. तर 5 दिवसात फेलवर येते म्हणजे एक बघा तुम्ही प्रत्येक 24 तासागणिक तुमच्या बागेमध्ये किती मोठा नवीन भाग जन्माला येत असतो. आज जर सकाळी बघितला तर बोटाच्या पेऱ्या एवढा पोंगा असेल तर उद्या तो 1.5 बोटाच्या 2 बोटाच्या पेऱ्या एवढा वेगाने वाढत असतो. मग तो हा वाढतो म्हणजे काय होतो शेवटी तिथे नवीन भाग जन्माला आलेला आहे आणि त्या भागेवर आपण कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिलेलं नाही. समजा मी आज सॉरी मला वाटलं मी दिसतच नाही फक्त स्लाईड चालू आहे. ओके 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 सॉरी. तर 24 तासागणिक आज सकाळी जर आपण बागेतली अवस्था बघितली तर ती पोंग्याची असते तर ती आपण उद्या सकाळी जाऊन बघितली तर अजून थोडी वाढलेली असते. आणि कॉन्टॅक्ट फंगिसाईड काय करतं तर जिथे पडले तिथेच काम करतं. त्याच्यामुळे तुम्ही आज सकाळी जर स्प्रे घेतलेला आहे कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा तर तुम्ही उद्या ज्यावेळेस सकाळी जाल तर असा नवीन भाग वाढून आलेला असतो का ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नसतं आणि ते प्रोटेक्ट करायचं काम आपलं आहे. म्हणून आपल्याला ह्या अर्लीचे प्लॉट असतील आणि वातावरण पोषक असेल रोगासाठी तर तुम्हाला कापसलेल्या अवस्थेपासून तर फेलपर्यंत रोज सकाळी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. आता ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची फवारणी घेताना तुम्हाला जी काही कीटकनाशकं पोषक वगैरे आहे शक्यतो ह्या सगळ्या त्या सकाळच्या स्प्रेमध्येच मिक्स करून वापरून घ्या. थोडंफार दवा असेल तर सगळं चालतं. फक्त काही स्पेशल तुम्हाला कीटक आहे आळी आहे किंवा जी कंट्रोल नाही होते उडदे आहे जो सकाळी स्प्रे देऊन कंट्रोल नाही होते अशाच परिस्थितीत फक्त तुम्हाला तो स्प्रे संध्याकाळी वेगळा घ्यायची गरज आहे. नाही तर तुम्ही सकाळच्या स्प्रेमध्ये सगळं जे काही कॉम्पेटेबल आहे ते वापरून तुम्ही दोन्ही तिन्ही उद्देश साध्य करू शकता. आता बरेच जण फेल झाल्यानंतर स्प्रे घेतात. फेल झाल्यानंतर स्प्रे घेण्याचा उद्देश जो हाच होता का फेल काढताना 2 पानं काढतात तर त्याच्या मागे बऱ्याच जणांनी असं सांगितलं की फेल काढल्यावरती जखम होते आणि त्या जखमेतून डावणी घुसतो आणि तो काढीत जातो वगैरे तर तसं काही होत नाही. आम्ही कधीच फेल काढल्यानंतर स्प्रे घेतलेला नाही आणि आज बरेच हजारो शेतकरी जे फेल काढल्यानंतर स्प्रे घेत नाही. तुम्ही मात्र फेल काढल्यानंतर संध्याकाळचा स्प्रे घेत नाही आम्ही सॉरी फेल काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्प्रे घ्या. पण बरेच जण फेल काढल्यानंतर थोडेसे स्प्रेमध्ये खूप जास्त ढिलाई आणतात तर ती जास्त आणली नाही पाहिजे. हा जो घडाचा तुम्ही बघताय का जरी आपला पोंगा पूर्ण मोकळा झालेला असतो आणि आपला धोका थोडा कमी झालेला असतो. धोका कसा कमी झालेला असतो का इन्फेक्शन जरी झालं तर आपलं फार नुकसान होत नाही. पण ही जी कळी आहे तुमची ही कळीची जी सगळ्या संरचना याची पूर्ण आज एक मुठीसारखी असते. तर इथे जर दवाचं पाणी थांबत असेल जास्त वेळ आणि रोगासाठी वातावरण पोषक राहत असेल तर तुमचं कळीतलं इन्फेक्शनची लागणसुद्धा ह्या स्टेजपासून होऊ शकते. मग अशा परिस्थितीत तुम्ही फक्त पानावर दव आहे का एवढं न बघता तुम्ही
ज्या कळ्या आहेत आपल्या, त्या कळ्या पण काय ओल्या राहत आहेत का काही कारणाने हे बघत चला. आणि वातावरणासाठी रोगासाठी पोषक वातावरण असेल तर तिथे फवारणी घेत चला. नसेल रोगासाठी पोषक तर तिथे तुम्ही 1 दिवसाचा 2 दिवसाचा इंटरव्हल घेऊ शकता. असं करत करत आपण टॉपिंगच्या स्टेजपर्यंत जातो. टॉपिंगच्या 30-35व्या दिवसानंतर मग आपली फ्लॉवरिंग स्टेज चालू होते. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जे काय होतं तुम्हाला आता या फोटोमध्ये दिसतंच आहे का, जो काही गड आहे त्याची ती कळीची वरची टोपी पडून खाली पडायला सुरू होतं आणि अशा दर तासाला हजारो कळ्या उमलत असतात आपल्या प्लॉटमध्ये. आणि ज्यावेळेस ती टोपी पडते तर त्यावेळेस ते आतलं जे छोटं बाळ आहे, जो मनी आहे, तो डायरेक्ट बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात येतो. आणि त्यावेळेस जर वातावरण पोषक असेल, आपले जर योग्य फवारण्या झाल्या नसेल तर आपल्या बागेमध्ये मण्यातलं डावणीचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. मग अशा ठिकाणी आपण काय बघितलं पाहिजे, जसं तुम्हाला बाजूच्या फोटोमध्ये दिसतंय का, दव तर पडतंय, फक्त पानांवर असेल, घडात नाही दव येत, आपला धोका कमी आहे. पण दव पडतंय, घडात पण येतंय. आता दव 2-3 प्रकारचं एक दव पण पडतं, कधी कधी पाऊसही पडतो, कधी कधी झाडातली जी काही कळी पडत असते तिथून स्वतःचं झाडाचं सॅप पण निघत असतो. तर हे पाणी घडात किती राहतंय सकाळी आणि किती वेळासाठी राहतंय याचं आपण निरीक्षण करून आपले फवारे घेतले पाहिजे. मग फवारे कशी घ्यायची ती परत पुढे येतोच मी. आता ही सेटिंग स्टेज आणि सेटिंगच्या बाजूला फर्स्ट सायझिंग स्टेज आहे आपण म्हणतो. ह्या फर्स्ट सायझिंग स्टेजपर्यंत जर तुम्ही छान काम केलं, एकदम व्यवस्थित तुमची बाग 100% निरोगी ठेवली, तर ह्या स्टेजनंतर शक्यतो 99.99% कुठलेही डावणीची फवारणी करायची गरज पडत नाही. भले पुढे जाऊन 2 दिवस 4 दिवस वातावरण खराब राहिलं तरी. हा आमचा तर अनुभव आहेच, बऱ्याच शेतकऱ्यांनी पण घेतलेला आहे. पण मात्र तुमच्या बागेमध्ये कुठेतरी इन्फेक्शन असेल तर तुम्हाला मात्र ह्या स्टेजनंतर पण काही औषधांची फवारणी घेणं गरजेचं राहतं. तर ते मी आता पुढे सांगतोच. आता कॉन्टॅक्ट थेअरीचे जे काय आहे गोल्डन रूल, ते हेच मी तर कायम सांगतो. कॉन्टॅक्ट बुरशीनाशक काय आहे, माझ्या वडिलांनी किंवा मी नाही शोधली, ती तेव्हाही होती, आज आहे. आम्ही फक्त काय कसं फवारायचं आणि कसं काम करायचं हे शोधलं. तर आता दव वाचताना फवारणी हा कॉन्टॅक्ट थेअरीचा पहिला नियम आहे. मग तुमच्या बागेत जर दव पडतंय तर दव सुकायची वाट न पाहता तुमचा फवारा केला पाहिजे नाजूक अवस्थेत. मात्र दव पडलंच नाही म्हणून फवारा घ्यायचाच नाही असं पण नाही आहे. तर तसा गैरसमज नका करू. दव पडलं तर जी जुनी प्रचलित पद्धत होती की झाड सुकायची वाट पाहून मग फवारी घ्यायची, तर ते नाही घ्यायची. त्याच्यानंतर पाऊस पडून गेल्यानंतर ओल्या झाडावर फवारणी. पाऊस पडून गेल्यानंतर ओल्या झाडावर फवारणी आपल्याला फक्त आणि फक्त खूप अर्ली बाग आणि पोंगा अवस्था, फेलच्या आधीची अवस्था, फ्लॉवरिंगची अवस्था ह्या अवस्थेत आवर्जून घ्यायची. जर इतर अवस्थेमध्ये शक्यतो नाही जरी गेला स्प्रे सेकंड तरी फारशी अडचण येत नाही, असा आमचा मागच्या 4-5 वर्षातला बऱ्याच जणांचा अनुभव आहे. पण तरी आम्ही पोंगेतली अवस्था, फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये हा स्प्रे रिकमेंड करतो. ह्या स्प्रेमध्ये तुम्हाला आवर्जून कॉपरचा समावेश करता आला तर करा. कॉपरचा समावेश जिथे जिथे आफ्टर रेनच्या स्प्रेमध्ये झालेला आहे तिथे करप्याचा त्रास हा नसल्यात जमा आहे. तर तिथे तुम्हाला ते स्प्रे मी तुम्हाला पुढे सांगतो. आता जर दवात आणि पावसाच्या पाण्यात जर तुम्ही फवारणी करणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिकर स्प्रेडर अजिबात वापरायचं नाही आहे. ऑलरेडी तुमचं पावसाचं पाणी सगळीकडे पसरलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बुरशीनाशक फवारून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये स्टिकर स्प्रेडर घेऊ नका, त्याचे काही वाईट परिणाम दिसतात. कोरड्या झाडावर फवारणी करताना तुम्ही इतर परिस्थितीत स्टिकर स्प्रेडर वापरू शकता. कीटकनाशक, स्पेशली कीटकनाशक, बुड धुवायला, तणनाशक याच्यामध्ये आवर्जून स्टिकर स्प्रेडर वापरा. कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जिथे पडतं तिथेच काम करतं, त्याच्यामुळे 100% कव्हरेज गरजेचं आहे. आता आर्लीच्या बागा असतील तर तुमचे पोंगे एवढे एवढेच असतात, तिथे 100% कव्हरेज पोंग्यावर तर होतच आहे. पण मग आपल्या कोणताही रोग हा जमिनीपासून त्याचं उत्पत्ती होत असते, त्याच्यामुळे आर्लीच्या बागांना फवारणी करताना सगळे नोजल ठेवून फवारणी केली पाहिजे, जेणेकरून हवेतले जे काही बीजाणू आहेत, जमिनीवरचे जे काही आहेत त्याच्यावर सुद्धा कंट्रोल मिळतो, ज्याला आपण स्पोरलोड म्हणतो. बागेतला लोकल स्पोरलोड जो असतो तो कमी करायचं काम एक करत असतं. आणि 5वा जो मुद्दा आहे तो बरेच शेतकरी आजही समजून घेण्याच्या तयारीत नाही आहे. बरेच शेतकरी मला आजही कायम सांगत असतात का दादा शेड्यूल द्या, शेड्यूल द्या. तर शेड्यूल आम्ही बनवत नाही, देत नाही. त्याला कारण हेच आहे का तुम्हाला ठरवता आलं पाहिजे कसं काम करायचं आहे. जसं आत्ता 2 दिवसापूर्वी अनुदादांची मीटिंग होती. अनुदादांनी पण सांगितलं का हे असं काही तुम्ही याने 10 किलो दिलं म्हणून मी 10 किलो देतो आहे, याने 3 तास दिलं म्हणून मी 3 तास देतो, हे चालणार नाही, हे चुकीचं आहे.
तर तोच मुद्दा हा पण आहे का तुम्हाला तुमची बाग कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या दिवसाला आहे, काय वातावरण आहे, हे असून हे हे बघून तुम्हाला ठरवता आलं पाहिजे का फवारा घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे. कारण नसताना लिहून दिलं आहे म्हणून फवारा घ्यायचा याला काही अर्थ नाही, ते तुमचं आर्थिक नुकसान आहे. आणि समजा नाही लिहिलं आहे म्हणून तुम्ही फवारा नाही घेते तो पण तुमचं आर्थिक नुकसान आहे. तर वातावरण आणि वाढीच्या अवस्थेनुसार दोन फवारणीतील अंतर ठरवायचं असतं आपल्याला का आपली बाग कोणत्या अवस्थेला आहे, वातावरण कसं आहे, मग मी आज गॅप घेऊ का नको घेऊ, 2 दिवस घेऊ का 4 दिवस गॅप घेऊ का रोज देऊ असं. आता बुरशीनाशकांचे प्रकार म्हणजे आता मी असं समजतो का आज मी तिला सर्व शेतकऱ्यांना हा फरक समजतोय. 5 वर्षापूर्वी माझा असा अनुभव होता का चांगले चांगले शिक्षित शेतकऱ्यांना हा फरक समजत नव्हता. तर स्पर्शजन्य बुरशीनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशक. स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक मधला हा फरक आहे का आंतरप्रवाही बुरशीनाशक ज्यावेळेस झाडावर फवारलं जातं त्यावेळेस ते झाडाच्या आतमध्ये शोषलं जाऊन झाडातला जो सॅप आहे त्याच्यासोबत त्याचा आंतरप्रवाह होतो आणि त्या प्रवाहामधून तो जो नवीन वाढीचा भाग आहे, जे काही फळ आहे, फ्रूट आहे, तिकडे जाऊन ते बुरशीला प्रतिकार करायचं काम करतं आतल्या बाजूने. कॉन्टॅक्ट बुरशीनाशक झाडामध्ये शोषलं जातं पण ते आतमध्ये जाऊन तसं काही काम करत नाही. कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचं काम फक्त जिथे पडलंय, जिथून त्याचा बाह्य स्पर्श झालाय, मग ते झाडाच्या बुडावर असो, पानावर असो, जमिनीवर असो, तिथे ते काम करतं. कॉन्टॅक्ट जे काही प्रवाही बुरशीनाशकांना जे काही नियम आहेत ते सर्वश्रुत आहेत का तुम्हाला मॉलिक्यूल बदलून बदलून वापरायचं आहे, थोडक्यात बुरशीनाशक बदलून बदलून वापरायची आहे. त्याचा अंडर डोस घ्यायचा नसतो, तर जो काही स्टँडर्ड डोस रिकमेंडेड आहे तोच घ्यायचा असतो आणि तो कोरड्या झाडावर फवारायचा असतो. कोरड्या झाडावर का फवारायचा, कारण तो शोषला गेला पाहिजे. आणि तुम्हाला मॉलिक्यूल बदलून का वापरायचा आहे, अंडर डोस का नाही वापरायचा, तर तुम्ही हे केल्याने असं जर केलं तुम्ही तर तुमच्या त्या बुरशीमध्ये त्या मॉलिक्यूल प्रती प्रतिकारशक्ती निर्माण होते, ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. तर हा रेजिस्टन्स निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात. तर ह्या बऱ्यापैकी सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांनी. पण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाला असे काहीही नियम नाही. कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाच्या प्रती कोणत्याही डावणीमध्ये कुठेही प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचा रिसर्च नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकच बुरशीनाशक कॉन्टॅक्टचं कोणतंही टेक्निकल बोलतोय मी आता, कोणतंही एका बुरशीनाशकावर तुम्ही तुमची बाग निरोगी ठेवू शकता कायम आयुष्यभर. पण आपल्याला रेसिड्यू मॅनेजमेंट करायची असते, आपल्याला मिक्सिंग करायच्या असतात. मग हे करण्यासाठी जो मॉलिक्यूल कॉम्पॅटिबल आहे, जो मॉलिक्यूल चालणार नाही रेसिड्यूला, त्याच्यामुळे आपल्याला बदलून वापरायची गरज आहे. नाही तर टेक्निकली तुम्ही एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आयुष्यभर वापरू शकता, त्याचा कुठलाही रेजिस्टन्स येणार नाही. त्याच्यामुळे त्याचा अंडरडोस पण चालतो. वातावरण फार खराब नाही आहे पण न देण्यापेक्षा काहीतरी दिलेलं बरं, तर तिथे अंडरडोसची परिस्थिती आली तर अंडरडोस पण चालतो. ओल्या झाडावर चालतो हे तर मी सांगतोच, पण बरेच जणांनी असा समज करून घेतला की कोरड्या झाडावर नाही मारायचं. मग असं नाही. कॉन्टॅक्ट बुरशीनाशक ओल्या झाडावर चालतं, कोरड्या झाडावर चालतं, रात्री चालतं, अंधारात चालतं, उजेडात चालतं, सगळ्या परिस्थितीत चालतं. आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकची जर तुम्हाला एफिकसी 100% पाहिजे तर तुमचा कव्हरेज पण 100% तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. आजच्या मितीला ती काही फार अडचण नाही राहिली आहे. याच्यामध्ये आता हे बुरशीनाशकचे प्रकार, आता मी हे थोडंसं ही आता स्लाईड तुम्हाला मोबाईलवर किती क्लिअर मोठी दिसते माहीत नाही. पहिलं जे लेफ्ट हँड कॉर्नरला जे आहे इमेज, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणजे कसं दाखवलेलं आहे का जे जिथे पडतं तिथेच काम करतं. ते पाण्याच्या त्या बाजूलाही काम करत नाही, कुठेच काम करत नाही, जिथे पडलं आहे तेवढ्याच भागावर काम करतं. म्हणून 100% कव्हरेज गरजेचं आहे. लोकली सिस्टमिक नावाने जी काही औषधं येतात ती ट्रान्सलॅमिनार असतात, जी जिथे पडली तिथून पाण्याच्या दुसऱ्या बाजूपर्यंत त्याची इफेक्ट मिळतो आणि म्हणून त्याला लोकली सिस्टमिक म्हटलं जातं. पण ते ज्या पानावर पडलं आहे त्याच्या पलीकडे दुसऱ्या पानाचं पण काम करत नाही. आणि जी सिस्टेमिक आपण औषध म्हणतो ती जे आता मोठी इमेज आहे राईट साईडची त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का ते सिस्टीममध्ये जे काही सर्व पानांवर पडलं का ते आतमध्ये शोषण होऊन प्रकाश संश्लेषण, जी पानं तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया करून जे अन्न बनवतात ते अन्न नंतर नवीन शेंड्या वाढीकडे, फळाच्या वाढीकडे जात असतं. तर तिकडे त्या प्रवाहासोबत तो सिस्टेमिक मॉलिक्यूल प्रवास करत असतो आणि त्या नवीन वाढणाऱ्या भागाला, जुन्या वाढणाऱ्या नवीन वाढणाऱ्या दोन्ही भागांना ते कंट्रोल करतं, प्रोटेक्ट करतं सॉरी. तर मग आता हे करण्यासाठी त्याच्या काही कंडिशन्स आहेत सिस्टमिक मॉलिक्यूलच्या. त्या म्हणजे एकतर तुमच्या झाडाला
हिरवी पानं पाहिजे जी प्रकाशसंश्लेषण क्रिया करताय. त्याच्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट आहे की तुमचं झाड हे वॉटर स्ट्रेसमध्ये जर असेल खूप, तर तुमची झाडाचं मेटाबॉलिझम रेट ऑटोमॅटिक डाऊन होऊन जातो, चयनपचयन कमी होऊन जातं. तिथेही तुम्हाला सिस्टमिक मॉलिक्यूलचा अपेक्षित परिणाम मिळणार नाही. दुसरं म्हणजे तुम्ही फवारणी केल्यानंतर पुढचे दिवस तुम्हाला काहीतरी गरजेचा सूर्यप्रकाश, डायरेक्ट सूर्यप्रकाश जरी नसेल प्रकाश मिळाला पाहिजे. म्हणजे जरी ढगाळ आहे पण बऱ्यापैकी उष्णता आहे, बऱ्यापैकी उजेड पडतोय, तर अशा परिस्थितीत त्याचा आपल्याला फायदा मिळतो. पण तुम्ही जर सिस्टमिक मॉलिक्यूल लोड केलं आहे आणि त्याच्यानंतर ते पुढचे दिवस अजिबातच प्रकाश पडत नाही आहे, सारखा पाऊसच चालू आहे, तर तिथे तुम्हाला ते औषध फार काही मदत देत नाही. तर सिस्टमिक मॉलिक्यूलच्या ह्या काही 3 रिक्वायरमेंट ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि ह्याच कारणाने आपण फेलच्या अगोदर 15 दिवसाच्या अगोदर सिस्टमिक मॉलिक्यूल रिकमेंड करत नाही. आता ही जी काही नावं आहे बुरशीनाशकांची कॉन्टॅक्ट फंगिसाईडची, त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याच्यामध्ये काही नवीन आलेले प्रोडक्ट जे मी यावेळेस ॲड केले आहेत. एक म्हणजे क्युप्रोफिक्स. क्युप्रोफिक्सच्या आता येऊन 2-3 वर्ष झाली. क्युप्रोफिक्स हा एक छान मॉलिक्यूल आहे. स्पेशली आफ्टर रेन त्याचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर ज्या काही कवळा अवस्था आहे, पोंगा अवस्था वगैरे, किंवा फेल पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो तुमचा स्प्रे घ्यायचा तिथे तुम्ही क्युप्रोफिक्स प्लेस करू शकता. त्याचे बऱ्याच जणांचे रिपोर्ट्स खूप छान आलेले. आणि सिस्टमिक मॉलिक्यूल तर तुम्हाला माहितीच आहे बाकीचे जुने, पण रॅनमॅनचे पण आता रिपोर्ट्स 2 वर्षापासून आम्ही बघतोय. रॅनमॅनचे पण रिपोर्ट चांगले आहेत. आफ्टर फेल पण चांगला रिपोर्ट आहे. आणि तुम्ही कंपनी जशी काही रिकमेंड करते प्री ब्लूम पोस्ट ब्लूम त्या कंडिशनला पण त्याचं छान आहे. त्यात लोकल प्लॉट असतील तर तुमच्याकडे बागेत थोडंफार इन्फेक्शन असेल एक्झिस्टिंग, तर तुम्ही लेटर स्टेजला आफ्टर म्हणजे 10 mm स्टेजला वगैरे पण त्याचा स्प्रे घेऊ शकता. फॉर्म्युलेशन पण SC असल्यामुळे डाग पडायचे किंवा याची काही अडचण नाही त्याला. बाकी तो स्ट्रॉबिल्युरिन ग्रुप येतो तो डाउनीसाठी काही कामाचा नाही द्राक्षाचा, असा माझं ठाम मत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरनं बोललेलं बरं. आता ही मिक्स थिअरी जी म्हणजे सिस्टमिक मॉलिक्यूल चुकीचे भंगारे काही कामाचे नाही असं काही नाही. मी जसं सांगितलं त्याच्या कंडिशन्स, त्याला काम करण्यासाठी कंडिशन्स मिळाल्या तर तो आपण वापर करू शकतो. आता आमच्याकडे आम्ही फार काय वापरत नाही. मी आधीपासून सांगतो का आमच्याकडे सिस्टमिक मॉलिक्यूलचा वापर जवळपास नाहीच आहे. म्हणजे अपवादात एखाद्या वर्षात एखाद्या वर्षी काहीतरी वापरतो एखाद्या प्रसंगात. पण तुम्ही वापरू शकता. त्याचा आपण मदत का घ्यायची, तर ते खराब आपल्याला दिसतंय पुढे 4-5 दिवस क्लायमेट खराब दिसतंय तर आपण त्याचा स्प्रे घेणं, किंवा आपलं शेत भरपूर मोठं आहे, आपल्याला एवढा टाईट शेड्यूल नाही फॉलो करता येत स्प्रेइंगचा, तर तिथे आपण त्याचा वापर करून आपण इंटरवल वाढवू शकतो. जसं आता यावर्षी येतं जसं डिझेलचे इतके दिवस आपण कधी डिझेल कॉस्टचा विचार केला नाही. पण आता यावर्षी सगळे डिझेल कॉस्टचा विचार करताय, तर तिथे तुम्हाला ह्या मॉलिक्यूलचा वापर करून आपल्याला काय शेवटी धंदा करायचा आहे. आपल्याला पडतल पडली पाहिजे, विक्री चांगली पाहिजे, पडतल पडली पाहिजे, खर्च आटोक्यात राहायला पाहिजे, प्रत्येकजण म्हणतो. मग ह्या कॉस्टिंग प्रत्येकाने केलं पाहिजे का मला फवारणीची कॉस्ट जास्त पडते का डिझेलची कॉस्ट पडते, आणि याचा विचार करून आपण सगळा बॅलन्स केला पाहिजे. तर ही जी मिक्स थिअरी याच्यामध्ये जोपर्यंत तुमच्या बागेत हिरवं पान नाही तोपर्यंत तर तुम्हाला ऑप्शनच नाही आहे. फक्त कॉन्टॅक्ट फंगिसाईड वापरा. कवळ्या अवस्थेत आपण संचार फुरटीसारख्या PSPAचा वापर करू शकतो. PSPA हे एक नॅचरल टॉनिक आहे, जे झाडामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये जरी टाकलं तुम्ही तरी ते त्याच्यातले जे नॅचरल फायटो अलेक्झिन्स आहे जे प्रतिकार करता रोगाप्रती, त्याला ट्रिगर करतं. आणि ते तर प्रोवन आहे, सिद्ध आहे. आता सगळ्यांनी कोणी अनुभव घेतले की ते क्लाउडी कंडिशन्समध्ये सर्वच कंडिशनमध्ये फायद्याचं आहे. तर त्याचा वापर तुम्ही पोंग्यामध्ये 2-3 जशी अवस्था असेल तेव्हा करा. फार खराब क्लायमेट असेल तर तुम्ही याचा स्प्रे सेटिंगपर्यंत घेऊ शकता PSPA संचारचे. आणि पहिलं बुरशीनाशक एक साधारण 15 ते 16 दिवस. आता हे दिवस फक्त इंडिकेटिव्ह आहेत, असे फिक्स दिवस पाहायचे नसतात. आपल्या बागेतली स्टेज पाहून आपल्याला काम करायचं असतं. तर सर्वसाधारणपणे आपली हाताच्या पंजा एवढे जर फुटवा आला आहे सरासरी बागेमध्ये, तर तिथून पुढे आपण पहिलं आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरं बुरशीनाशक साधारण 4-5 दिवसांनी घ्या. त्याच्यानंतर तिसरं बुरशीनाशक 8-1 दिवसांनी घ्या सिस्टमिक. आणि जर आर्लीची प्लॉट असेल तर शेवटचं तुम्ही सेटिंगला घेऊ शकता. आता हे जे तुम्ही इंटरवल जर बघितले तर सुरुवातीला 5 दिवस आहे, नंतर 8 दिवस आहे. तर हे मी बऱ्याचदा एक्सप्लेन करून सांगतो का आपण आपला सरफेस एरिया जो आहे, ज्याच्यावर औषध पडणार आहे हिरवा, तो कमी असतो 15व्या दिवशी. त्याच्यामुळे डोस झाडावर औषध कमी पडतं, ते शोषलं कमी जातं, आणि कमी शोषलं गेल्यामुळे त्याचं काम पण कमी दिवस मिळतं आपल्याला. म्हणून आपल्याला दुसरा स्प्रे हा आंतरप्रवाहीचा लवकर घेणं गरजेचं आहे.
मग तो घेतल्या ज्यावेळेस आपण 20व्या दिवशी जो स्प्रे घेतो त्यावेळेस आपली अजून पानांची संख्या वाढून जाते. त्याच्यामुळे आपण जरी परत 400 लिटर औषध दिलंय तर त्याचं सरफेस एरिया म्हणजे औषध झाडामध्ये जास्त झाडावर जास्त पडतं, त्याच्यामुळे त्याचं शोषण जास्त होतं आणि शोषण जर जास्त झालं तर त्याचं काम पण. अशा पद्धतीने आपल्याला 30 सर्वसाधारणपणे 30व्या दिवशी आपली फुल कॅनोपी अचीव्ह होते. तर त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही सिस्टेमिक औषध वापरत असाल तर ते डावणीचा असो बुरीचा असो ते 10 ते 15 दिवसाच्या अंतराने घ्यायला पाहिजे. आता 10 ते 15 दिवस हे कसे करायचं, तर वातावरण जर स्वच्छ राहत असेल, त्या बुरशीसाठी फार पोषक राहत नसेल तर तुम्ही इंटरवल हा 15 दिवसापर्यंत नेऊ शकता. आणि वातावरण जर त्या बुरशीसाठी पोषक राहत असेल तर तो इंटरवल तुम्ही कमी करायचा असतो. आता याच्यामध्ये करपा हा जो विषय आहे, करप्याच्या विषयावर याच्यात ॲडिशन एवढेच आहेत माझे, का बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट एरी जर तुम्ही प्रॉपर रूलने फॉलो करत असाल आणि खूप जास्त दव पडायची परिस्थिती असेल किंवा खूप मोठे पाऊस होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॉपरचा वापर त्या परिस्थितीत करा. त्या परिस्थितीत तुमचा जर कॉपरचा वापर राहिला आणि हे जर तुम्ही काही संचर 40 किंवा असे काही प्रोडक्टचा वेळोवेळी प्रॉपर यूज केला तर करप्याची अडचण येत नाही. कॉपर हे करप्यावर खूप छान काम करतं. तुम्ही भुरीचे जो काही शेड्यूल सांगणार आहे मी, तो पण भुरीचे पण काही मॉलिक्युल्स आहेत जे करप्याच्या काही स्पीशीजवर काम करतात, त्याचाही आपल्याला भरपूर मदत मिळते. आता याच्यामध्ये पावसानंतर स्प्रे करताना जनरली मी M45 ब्लायटॉक्स किंवा कॅप्टापला कोणतेही 2 कॉन्टॅक्ट मॉलिक्यूल फक्त पावसानंतर वापरायची. बरेच शेतकरी भीतीपोटी जनरल स्प्रेला सकाळच्या स्प्रेला कोरडं असतानाही 2 कॉन्टॅक्ट मॉलिक्यूल मिक्स करतात. गरज नाही, एवढी भीती बाळगायची गरज नाही. आता 5-6 वर्ष झाली ही थिअरी मार्केटमध्ये आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन एकच सकाळी नॉर्मल दव असेल किंवा दव नसेल एकच कॉन्टॅक्ट मॉलिक्यूल सकाळी गरजेचा आहे कोणता पण. आणि शक्यतो जर वातावरण चांगलं असेल तर त्या परिस्थितीत तुम्ही कॉपरचा एकही स्प्रे नाही घेतला तरी चालतो. फक्त ज्यावेळेस पाऊस पडतोय किंवा खूप दव आहे आणि तुमच्याकडे आता जर तुमच्याकडे टेम्परेचर मीटर हे जर सगळं इन्स्टॉल असेल किंवा तुमच्याकडे एक साधं मिळतं ते जरी आणून ठेवलं घरामध्ये तर 24 तासाची सरासरी आर्द्रता वगैरे ह्या ज्या काही रिडिंग्स आहे याचा आपण मदत घेतली पाहिजे. तुमची 24 तासाची आर्द्रता सरासरी आर्द्रता ही जर 90%च्या वर जायला लागली तर समजून घ्या करप्यासाठी बुरशीजन्य करप्यासाठी वातावरण हे पोषक होत चाललंय. आणि ती जर 95%च्या पुढे राहत असेल 99%च्या राहत असेल आणि त्या कंडिशनला तुमचे जर स्प्रे जर जाणार नसेल तर तिथे जीवाणू करप्या पण येऊ शकतो. पण जीवाणू करप्या एकदम 24 तासात नाही येत, त्याला सलग 36 तास 72 तासाच्या पुढे जर आर्द्रता 100%च्या पुढे राहिली तरच ती परिस्थिती उद्भवते. तर कारण नसताना घाबरून काहीतरी स्प्रे मारणं ह्या गोष्टी थोड्याशा नाही केल्या पाहिजे. थोडंसं विचारपूर्वक काम करा. फार काही महागाचं सगळं घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला हे सगळे इन्स्ट्रुमेंट मी सांगतो हे स्वस्तातले पण मिळतात. तर हे इन्स्ट्रुमेंटचा वापर करा. आर्द्रता सरासरी 24 तासाची किती राहते, डाऊन 70%च्या खाली जर आर्द्रता जात असेल तर डावणीचे सुद्धा अजिबात भीती बाळगायचं काम नाही आहे. आता याच्यात करप्याचं जर फक्त एवढंच करा, अँटीबायोटिक्स वगैरे काही गरज नाही आहे. इन्फेक्शन जर दिसलं तर तुम्ही अँटीबायोटिक्स वापरा. प्रिव्हेंटिव्ह अँटीबायोटिक्स वापरण्यापेक्षा क्युरेटिव्ह वापर करायला हरकत नाही. पण मी सांगितल्याप्रमाणे जर काम केलं तर करप्याची अडचण येत नाही. आता याच्यामध्ये जे सेकंड फॅक्टर आहे, जसं औषध झालं ना, औषध कसं मारायचं हे सांगितलं, तर तिसरा फॅक्टर जो येतो तो म्हणजे आपले ट्रॅक्टर. तर ट्रॅक्टर कोणतं आहे आणि नोझल कोणते आहे याला फार महत्त्व नाही. जे आहे ते कसं काम करतं आहे ते आपण कसं काम करून घेतो हे महत्त्वाचं आहे. तर आर्लीच्या बागा असतील तर सगळ्यात पहिले पावसाचं पाणी, पाऊस पडतोय तर त्याचं पाणी तुमच्या बागेमध्ये 2-3 तासाच्या वर तुंबून राहणार नाही याची काळजी घ्या. जिथे पाणी तुंबून राहणार असेल सतत काही जास्त तासांसाठी तर तिथे तुम्ही सगळ्या प्रकारचे कामं करूनही तुमची बाग 100% निरोगी नाही राहणार, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. कारण पाऊस पडायला लागले की आसाऱ्या पडतात वगैरे काय काय होतं, त्या आसाऱ्यांमध्ये पाणी खूप वेळ तुंबून राहतं तर तिथे आसाऱ्यांमधलं पाणी निघून जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. नोझल सगळे क्लीन करून, सगळे फिल्टर वगैरे क्लीन करून सगळे यांचं डिस्चार्ज एक सेम राहील याची काळजी घ्या. फार महागाचे नोझल परवडत नसतील, मिळत नसतील तर तुम्ही साधे नोझल घेऊन त्याला ATR लावून सुद्धा काम भागू शकता. आणि खूप जास्त सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप जास्त फॅनची हवा नको आहे आपल्याला. आपल्याकडे जनरली ऑक्टोबर सीझनला फारसा जोराचा वारा नसतो जसा एप्रिल सीझनला असतो आणि आपले स्प्रे इंटरवल पण कमी असतो ऑक्टोबरचा.
ही खूप जास्त हवेमुळे काय होतं की तुमचा बराचसा फवारा वर निघून जातो. जे प्लांटवर अपेक्षित डेपोझिशन पाहिजे स्प्रेचं ते कमी होऊन जातं आणि त्या परिस्थितीतसुद्धा करप्याच्या अडचणी आलेल्या आहे. तर तिथे बरेच जण काय करतात, पाऊस पडला झाड सुकलं पाहिजे, फॅन एकदम किंवा फुल रेस करून चालवतात किंवा मग ते फॅनचा हाय गिअर टाकतात. तर हे नका करू. गरजेपुरती हवा उडाली पाहिजे. फवारा तुमच्या कॅनोपीच्या जस्ट 1-2-3 फूट वर जाऊन परत खाली सेटल झाला पाहिजे. आणि ओलं झाड असताना वगैरे लो गिअर टाकून एकरी 600 आणि 500 लिटर असं मारू नका. एक साधारण 300-400 लिटर पाणी हे प्रति एकर सफिशियंट आहे सगळ्याच्या सगळ्या कंडिशन्समध्ये, भुरीसाठी सुद्धा. आता भुरी हा विषय आहे. तर भुरी काय म्हणजे भुरी पण फार विध्वंसक रोग आहे. भुरी जर तुमच्या दांड्या दोंड्यावर जर आली तर तुमच्या एक्सपोर्टला जाणार नाही, प्लॉट लोकललाही लांबच्या मंडीला जात नाही. म्हणजे भुरीसुद्धा फार मोठं नुकसान करू शकते आणि याचा अनुभव शेतकऱ्यांनी आता मागल्या काही काळात घेतला आहे. पण ती कंट्रोलिंग करायला डाऊन एवढी किचकट नाही आहे, फार सोपी आहे ती. जनरली एक 15 दिवसापासून तुमच्याकडे भुरीचा लोड कसा असतो, अनुभव कसा असतो, त्यानुसार तुम्ही 15व्या दिवसापासून तर एक साधारण समजा तुमची बाग 130 दिवसाच्या पुढे हार्वेस्ट होत असेल तर एक 70-75 दिवसापर्यंत तुम्हाला एक 5 ते 6 सिस्टेमिक औषधं फक्त फवारणी गरजेचं आहे. भुरीला फक्त सिस्टेमिकच का तर ते भुरी येतेच कवळ्या अवस्थेत काही इन्फेक्ट करत नाही बागेला. ती जसं जसं तुमचं पान हिरव्याकडे वळायला जातं, प्रकाशसंश्लेषण क्रियाला लागतं, तिथून पुढे इन्फेक्शन चालू होतं आणि त्या कंडिशनला तुमचे सिस्टेमिक औषधे काम करतात. तर त्याच्यामुळे आपण त्याचा वापर केला पाहिजे. मग हे करताना तुम्ही एक साधारण जशी मागाशी मी डाउनीची फर्स्ट स्टेज सांगितली सिस्टेमिकची, तर त्या स्टेजला तुम्ही पहिला एक चांगला सिस्टेमिक औषध द्या. त्याच्यानंतर 5 दिवसांनी, त्याच्यानंतर 8 दिवसांनी, त्याच्यानंतर तिथून पुढे 10-10 किंवा 12-12 दिवसांनी तुम्ही भुरीचं एक सिस्टेमिक औषध दिलं तरी तुमची बाग एकदम छान स्वच्छ राहते. भुरीचं कुठेही लवलेश राहत नाही. ह्या परिस्थितीमध्ये कोणते मॉलिक्यूल वापरायचे ते काही मी सांगत नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे भुरीचे ऑलमोस्ट सगळे सिस्टेमिक मॉलिक्यूल एकदम छान काम करतात प्रिव्हेंटिव्ह यूज केलं तर. फक्त कंपन्या चांगल्या क्वालिटीच्या पाहिजे. अगदीच एकदम आंडू कंपनी माहीत नाही आपल्याला काहीतरी, अशी कंपनीचं मटेरियल नका वापरू. तर भुरीचे एवढे 5-6 स्प्रे घ्या. ज्याच्याकडे भुरीचा खूप त्रास असतो असा अनुभव असेल त्यांनी भुरीचे फ्लावरिंग स्टेजमध्ये भुरीसाठी कॉन्टॅक्ट स्प्रे घेतले पाहिजे. लोकल प्लॉट वगैरे असतील तर तुम्ही कॅरेथेन गोल्ड वापरू शकता. एक्सपोर्टला तुम्ही सल्फर यूज करू शकता आणि भुरीसाठी सल्फर सॉईल डस्टिंगचा खूप छान फायदा होतो. तर तुम्हाला समजा लेटर स्टेजला डिटेक्शन वगैरे कमी करायचे, एखादा स्प्रे कमी करायचा आहे, तर तिथे तुम्ही सॉईल सल्फर डस्टिंग करा. प्लांटवर नका करू. जेवढी तुम्हाला बेडवर जमिनीवर करता येईल तेवढी करा. आणि जनरली एकरी 10 किलो सांगतात. माझं म्हणणं एकरी 10 किलो नाही, एकरी 20-25 किलोपर्यंत ती केली तर तिचा फायदा छान मिळतो. आता डिझीज मॅनेजमेंट हा विषय ऑलमोस्ट सगळा कव्हर झाला आहे. आता याच्यात डायथिओकार्बामेट हा जो एक हॉट टॉपिक आहे या वर्षीचा, त्याच्यावर माझं जे थोडंसं मनोगत आहे ते सांगायचा प्रयत्न करतो मी. डायथिओकार्बामेटबद्दल जे काय आहे ते आता अमित सरांनी वगैरे सगळ्यांनीच एकदम स्पष्ट भाषेत सांगितलं आहे का ती कधी चालणार आहे, कसं नाही चालणार आहे. तर फार काय घाबरण्याची परिस्थिती नाही आहे. फक्त आपण थोडंसं अभ्यासपूर्वक जर काम केलं तर आपण M45चे स्प्रे घेऊन सुद्धा आपली बाग सॅम्पल फ्री ठेवू शकतो, M45 मुक्त ठेवू शकतो. आता त्याची टेस्टिंग फॅसिलिटीज नसल्यामुळे आता एकदम ठाम कोणी सांगू नाही शकत. पण आता आम्ही मागच्या वर्षी मी किंवा माझ्या जवळचे काही शेतकरी आम्ही प्रॉपर काम केले तर आमचे जे काही रिपोर्ट्स आले, मी माझे रिपोर्ट ॲक्च्युली अपलोड करायचं विसरून गेलो. मग जे काही रिपोर्ट्स आले ते रिपोर्ट पाहून आम्हाला तरी बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे का काही अडचण नाही. आता मागच्या वर्षी वातावरण एवढं खराब होतं, म्हणजे असं समजा का लेटचे प्लॉटसुद्धा भरपूर स्प्रे घ्यावे लागले. सतत दर 15-20 दिवसांनी पाऊस पडत होते. अशा परिस्थितीतसुद्धा रिपोर्ट एकदम चांगले आलेले होते. तर आपण आपल्याकडे जे काही मॉलिक्युल्सचा स्टॉक आहे तो खूप मोठा आहे आणि त्याचा योग्य वापर जर केला तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं का तुमची बाग 8व्या दिवशी फुटायला सुरुवात होते, 8व्या दिवशी आपला पहिला स्प्रे जातोय समजा डाउनीचा, आणि 8व्या दिवसापासून जर तो बाग 40व्या दिवशी जरी सेटिंग होतोय, तर लेटला तर वातावरण चांगलंच राहते मग स्प्रे कमी होतात. पण मी अर्लीबद्दल बोलतो का 40व्या दिवशी जरी सेट होतोय तुमचा बाग आणि तुम्हाला 40मधून 8व्या दिवशी जर स्प्रे चालू केला, 40मधून 8 दिवस गेले म्हणजे 32 दिवस राहतात.
त्या 32 दिवस तुम्हाला रोज जर एक कॉन्टॅक्ट मॉलिक्यूल फवारायची वेळ आली ना, तर तुम्ही हे जे काही 6-7 मॉलिक्यूल आहे याचं आपण प्रॉपर बायफर्फिकेशन जर केलं तर तुम्हाला 32 दिवस मारायला तुमच्याकडे मॉलिक्यूल असतो. म्हणजे बॅड क्लायमेट कंडिशनमध्ये सुद्धा आपण हे सगळं डायथिओकार्बोमेट फॅक्टर कंट्रोल करू शकतो. अवघड नाही आहे, पण मी जनरल टर्म इथे काय सांगत नाही, कारण ह्या गोष्टी रेसिड्यू मॅनेजमेंट ह्या गोष्टी फक्त तुम्ही किती फवारे घेतले याच्यावर डिपेंड नाही करत. तर तुम्ही तुमच्या बागेची कॅनोपी कशी असते, तुमची जमीन कशी आहे, तुम्ही तुमचे हार्वेस्टिंग डेज किती असतात, तुम्ही काय वापरताय, कशासोबत वापरताय, अशा अनेक फॅक्टर्स असतात का जे रेसिड्यू रेसिड्यूच्या लेवलवर ॲफेक्ट करत असतात. त्याच्यामुळे मी इथे जनरल ऑन मीटिंग एवढ्या लोकांसमोर जनरल स्टेटमेंट नाही करते. पण कोणाला जर भीती वाटत असेल काय असेल तर माझा नंबर आहे, मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा, आपण पर्सनलवर त्या गोष्टीवर काम करू शकतो. पण तुम्हाला एक फक्त पॉझिटिव्ह वाईब द्यायची म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं का आपल्याकडे 32 दिवस रोज मारायला 6-7 मॉलिक्यूलचं पूर्ण बायफर्केशन करू शकतो आपण. 7 स्प्रे याचे, 7 स्प्रे याचे, त्याचा 1 स्प्रे याचे, 2 स्प्रे असं करून आपण पूर्ण काम भागू शकतो. धन्यवाद. ओके, कोणाचा वाजला? Yes. Yes. Okay. सगळ्यांचे परत स्वागत. वेळेअभावी वेळेचं नियोजन जास्त लांबू नये म्हणून जे 2 सिलेक्टेड क्वेश्चन्स आलेले होते त्यांचे उत्तरं एकेंना आपण विचारणार आहोत. पहिला प्रश्न आहे, डावणी आणि भुरीचे कॉन्टॅक्ट फंगिसाईड्सचे स्प्रे करताना पाण्याचा TDSला किती महत्त्व द्यावे? हा एक प्रश्न अनिल कोशारे यांचा आलेला होता. जनरली पाण्याचा pH आणि TDS हे फॅक्टर जे आहे, तर पहिला pHचा विषय मी सांगतो का pH तुम्ही जर 6.5-7 करून जर स्प्रे करत असाल तर त्याची एफिकसी छान असते, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण तुमचं एंड सोल्युशन जे राहणार आहे का तुम्हाला जे काही मिक्स करायचं ते सगळं मिक्स केल्यानंतर तो pH त्या रेंजमध्ये पाहिजे. तुम्ही जर पाण्याचा pH आधी त्या रेंजमध्ये आणताय, नंतर त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 औषधं मिक्स करताय, तर तो एंड सोल्युशनचा pH काय होतो याचा तुम्ही स्टडी केला पाहिजे. त्याच्यामुळे एक जनरल pH एंड सोल्युशनचा काढा. सेकंड थिंग जो आहे TDSचा फॅक्टर, तर TDS हा जनरली तुमचा 750-800च्या आत असेल, 900पर्यंत असेल तर फार काही अडचण नसते. ॲक्च्युली याला डायरेक्ट अशी एक लेवल नसते. तुमचा pH किती आणि TDS किती हे दोन्ही सगळ्या तिन्ही चारी गोष्टी कोरिलेटेड असतात. एखाद्याकडे जर सगळ्या तिन्ही गोष्टी एक मार्जिनल हाय असतील तर त्या त्रासदायक ठरू शकतात. एखाद्याकडे pH चांगला आहे पण TDS हाय आहे तर त्याच्याकडे तो त्रासदायक ठरणार नाही. तर एक जनरल 750-800च्या आत TDS असेल, 600च्या आतच असतो शक्यतो बऱ्याच ठिकाणी, आणि pH एक 7.5चा pH असेल तर तुम्हाला फार काही pH ॲडजस्ट करायची गरज नाही, फार काही TDS ॲडजस्ट करायची तयारी नाही, गरज नाही. पण फक्त इथेच प्रश्न तर इथेच आपला विषय संपत नाही. बऱ्याच आता माझ्या स्वतःकडचंच सांगतो मी, माझ्याकडे पाण्याचा pH 7.5 आहे, माझ्याकडे TDS 550च्या आसपास आहे, पण माझ्याकडे बोर्डो फुटतो. म्हणजे इतर काही फॅक्टर्स आहे पाण्यातले जे आपल्या लॅब रिपोर्टमध्ये येत नाही, जे सुद्धा या बऱ्याच गोष्टींवर इफेक्ट करत असतात. यात मी एक गोष्ट ॲड करतो. दिल्लीचं जे आपलं पोल्युशन बोर्ड आहे म्हणजे मेन सेंट्रल मिनिस्ट्री, त्यांनी 800 ते 1200 TDS हा फॉर ॲग्रिकल्चर पर्पज वापरण्यासाठी मेन्शन केलेला आहे. थोडक्यात ते उरकून पुढचा प्रश्न असा आहे, हल्ली डावणी व भुरीच्या अनेक औषधांचे फेमस ब्रँड्सपेक्षा इतर कमी नावाजलेल्या कंपन्यांचे बिलासह मिळणारे बाजारात बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध आहे. तर कमी गाजलेल्या कंपन्यांचे सबस्टिट्यूट वापरण्याबद्दल तुमची भूमिका काय? त्यानंतर सबस्टिट्यूट ब्रँडने रिझल्टवर काही ॲडजस्टमेंट किंवा कॉम्प्रोमाइज तर नाही होणार ना? आता सर्वप्रथम मगाशी तुझे ॲडिशन केलं त्याच्याबद्दल मी सांगतो का गव्हर्नमेंटचं ज्यांनी TDSची ही सांगितली तर तो इरिगेशन वॉटरचा फॅक्टर असू शकतो आणि आपण जे बोलत होतो तो फॉलिअरचा होता. त्याच्यामुळे त्याच्यात कन्फ्युजन करू नका, तो तुम्ही प्रत्येकाने त्याच्या लेवलला पडताळून बघावं. आता हा जो प्रश्न आलेला आहे म्हणजे थोडक्यात आता नाव घ्यावं का नाही घ्यावं, आपल्याच भारतातलं शहर आहे, त्या शहरातल्याच औषधांबद्दल लोकांना म्हणायचं हैदराबादबद्दल, तर त्याचं प्रत्येक प्रोडक्ट कुठून येतं आहे
एवढे डीलर लोक आहे, एवढा माणूस आहे, कोण त्याच्यात कुठे अडल्ट्रेशन करतोय, काय करतोय, हे कोणीच सांगू शकत नाही. त्याचा इफेक्ट काय राहणार हे मी कसं काय उत्तर देणार. तुम्हाला जर वापरायचं मी तर नाहीच म्हणतो, विदाउट व्हील वापरूच नका. कारण जर आपली शेती आधीच एवढी, तुमच्याकडे स्कॉर्चिंग आली काय आली तर त्रास होतो. पण तुम्हाला जर माणूस खात्रीशीर आहे, तुम्ही लॅब रिपोर्ट काढून जर तुम्ही वापरताय, तर ते तुमचा पार्ट आहे. पण मग ते त्याचा रिझल्ट कसा असेल कसा नाही हे मी नाही सांगू शकत. हे प्रत्येक मॉलिक्यूल इतकं वास्ट मोठं जंगल आहे का त्यातलं कोणतं झाड चांगलं जगते आणि कोणतं झाड चांगलं नाही जगत आहे हे सांगणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. प्रश्न स्पेसिफिक आहे की विथ बिलिंग मिळत असेल तर वापरायला तुमची काय भूमिका आहे बा? विथ बिलिंग मिळतच नाही असं माझा अनुभव आहे. मिळत असेल तर तुम्ही छान आहे, त्यांचे नंबर आम्हाला शेअर करा. ठीक आहे. आणि जे नवीन ब्रँड्स जे एस्टॅब्लिश ब्रँड्स झालेत ते खूप महाग आहेत, तर आम्ही कमी किमतीचे ते त्याच्या तो फॅक्टर आता असं आहे का तुम्हाला नाहीच परवडत आहे, तुम्ही बोर्डवरच काढायची ठरवली बागता, हा तुमचा वैयक्तिक निर्णय. ओके. तिसरा एक विषय, तुम्ही जेव्हा लेक्चर सुरू होतं तर अमित दादांनी पर्सनलवर तुमच्या फोनवर अपडेट दिलाय, नवीन एमआरएल्स आल्यात 3 मॉलिक्युल्सच्या, त्या तुमच्या स्क्रीनवर शेअर झालेल्या असतील. ओके, मी बघितलं नाही. येस तुमचा फोन माझ्याकडे होता. ओके. तर त्या 3 मॉलिक्युल्सची नावं, त्यांची ब्रँड नेम्स हे ऑलरेडी तुमच्या स्क्रीनवर शेअर झालेले आहेत. माझ्या मते टिल्ट, त्यानंतर कवच. येस, दॅट इज इट. तुम्हीच वाचलं तर बरं होईल, कारण काल अमित दादांनी सांगितलं होतं जर काही अपडेट राहून गेला तर मी उद्या एकेकडे देऊन टाकेल, तर तो त्यांनी पाठवला. बरोबर आहे. निश्चितच आपल्याला अमित सरांसारख्या एक खूप चांगल्या माणसाचं आपल्या इंडस्ट्रीयल सपोर्ट आहेच. ते आपल्याला वेळोवेळी असा अपडेट देतच असतात आणि ते काही बोलताना एक जसं जबाबदारीने बोलतात तसंच आम्ही अनुकरण करायचा प्रयत्न करतो का काही गोष्टी बेजबाबदार आमच्या तोंडून गेल्या नाही पाहिजे. म्हणूनच मी रेसिड्यू मॅनेजमेंटवर कोणतेही का अशी एवढे स्प्रे चालतील आणि तेवढे स्प्रे चालतील असे वक्तव्य करायचं टाळलं. याच्यासाठीच मी कायम सांगतो का ते कामं तुम्ही 1 to 1 किंवा ग्रुप मिळून आपण करू शकतो छोटे छोटे. त्यात तिसरं नाव होतं सेक्टिन, जे राहिलेलं होतं. म्हणजे ह्या 3 मी मेजर ब्रँड्स घेतलेत, मला कोणाची बदनामी किंवा काही करायचं नाही. याचे अल्टरनेट ब्रँड्सबद्दल तुम्ही समजून घ्या. कुणालाही शंका असतील तर ह्या पेजवर तुम्ही कमेंट सेक्शन्समध्ये कधीही टाका, तुम्हाला उत्तरं उद्याही मिळतील, परवाही मिळतील. आम्ही पूर्णपणे सेक्शन जो आहे कमेंट्सचा हा मॉनिटर करत असतो. तुमच्या आज वेळेचं बंधन आहे म्हणून आम्ही इथं थांबतोय, पण तुमची उत्तरं उद्याही देऊ शकतो, परवाही मिळतील, तुम्ही काळजी करू नका. शिवाय अरविंदच्या प्रेझेंटेशनमध्ये लास्टला त्यांचा मोबाईल नंबर आहे. एक ऑफिशियल वेळ पाळा, सायंकाळी किंवा 9 to 6, 9 to 5 ठीक आहे. पर्सनल स्पेसला हॅम्पर होणार नाही असं काळजी घेऊन तुम्ही कधी अरविंद गेली 2014 पासनं सगळ्यांनाच उपलब्ध आहे. मी प्रशांत निमसे DP2च्या टीममधनं धन्यवाद देतो. MJ धन्यवाद. मी जाऊ ना प्रशांत. धन्यवाद अरविंदजी. आपण सर्व द्राक्ष उत्पादकांना गोडी छाटणीनंतरचं रोग व्यवस्थापन याविषयी अतिशय विस्तृत आणि मौल्यवान माहिती दिली, त्याबद्दल मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आनंद ॲग्रो केअरचे डायरेक्टर श्री घनश्याम हेमाडे सर हे कॉन्टॅक्ट थिअरीचे प्रचारक श्री अरविंद भाऊ खोडे यांचं एक प्रेमाचं प्रतीक म्हणून एक भेट देऊ स्वागत करतील. त्यानंतर द्राक्ष पंढरीचे मंगेशराव काळोगे हे अरविंदजी खोडे यांचा बुके देऊन सत्कार करतील.